brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना। बीड शहराला 15 ते 20 दिवसाला एकदा पाणी पुरवठा होतो आणि सीओ कडे तक्रारी केल्या तरी दखल घेतली जात नाही। या संदर्भात आपण काहीतरी, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत दादा आणि पाणी उपलब्ध आहे, 2-2 तलाव मोठमोठ्या प्रकल्पातून। पत्रकार मित्रांनो, तुमचा विचारायचा अधिकार जरूर आहे। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शहरांना पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केल्यानंतर, पाणी दिल्यानंतर त्यांना तिथं पाण्याच्या संदर्भातलं वापरलेलं बिल भरायचं असतं। इथं बिल भरायलाच कोणी तयार नाही। जर नागरिक प्रतिसाद देत नसतील तर नागरिकांचं काम ना, आपल्याला रोज पाणी पाहिजे असेल तर लाईटचं बिल त्याला येतं, बाकीचा तर खर्च राज्य सरकार करतं। इलेक्ट्रिक पंप बसून देतं, मोटार बसून देतं, पाईपलाईन करतं, काय वॉल काढायचं, टाक्या करायचं, या सगळ्या गोष्टी करून देतं। त्यामध्ये इथं ही काही सवयी ह्यात चांगल्या लावण्याची नितांत गरज आहे, ज्याला आपण आर्थिक शिस्त म्हणतो। लांबनं कुठलं तरी पाणी आणावं लागतं, पाणी तर जवळच आहे, त्याच्यावर पंपिंग करायला एवढा काही खर्च येत नाही। बाकीच्या काही काही शहरांना 2-2, 3-3 ठिकाणी पंपिंग करून पाणी न्यावं लागतं, पण तिथं ते वेळच्या वेळेला बिल भरतात, त्याच्यावर त्यांच्या योजना त्या ठिकाणी चालतात। महाराष्ट्रात कुठंच असे एवढे पैसे थकवलेले पण शहर नाही।